नकळत सारे घडले. भाग 3. ते बाहेर गेल्यावर रेहान आदिरला आठवण करून देत कुजबुजला, सर तुम्ही आता विवाहित आहात हे विसरलात का? सावलीला लग्नाचे वचन देणे चुकीचे आहे. जेव्हा आदिरला ज्या स्त्रीशी लग्न करण्यास भाग पाडले होते त्या स्त्रीचा विचार केला तेव्हा त्याचा चेहरा उदास झाला. त्याने डोळे विस्फारले आणि थंड आवाजात म्हणाला, मी त्या स्त्रीचा तिरस्कार करतो. रेहान एकदम हादरला. त्याचा बॉस घरी असलेल्या त्याच्या बायकोला शिव्या देतोय. अन्वी तिचा नवरा राहत असलेल्या पॅलेसमध्ये परतली. एक नोकर तिच्याकडे आले. तिचे नाव राधा होते. ती म्हणाली, तू रात्रभर का आली नाही? अन्वी म्हणते, मला ऑफिसमध्ये अर्जंट काम होते त्यामुळे मी नाही आली. अन्वीचे डोळे रक्तबंबाळ झाले होते आणि ती रात्रभर जागल्यासारखी थकलेली दिसत होती. अन्वी किती थकलेली आहे हे पाहून राधाने पुढे काहीच विचारले नाही. ती फक्त म्हणाली, मॅडम आधी विश्रांती घ्या आणि जेवण तयार झाल्यावर मी तुम्हाला सांगेन. अन्वी थँक्यू म्हणते. त्यानंतर वरच्या मजल्यावर जाते आणि शॅवर खाली थांबते आणि स्वतःला भिजवते आणि विचार करते. काल रात्री घडलेला प्रसंग आठवल्यावर तिचे पूर्ण शरीर जळत होते. तिने रागाच्या भावनांनी तिचा चेहरा तिच्या हाताने झाकला. त्या पुरुषाबद्दल काहीच माहीत नसताना मी कशी त्याच्यासोबत रात्र घालवली? मी असं कसं करू शकते? शिवाय माझे आता लग्न झाले आहे. तिला जरा अपराधी वाटलं, जणू तिने आपल्या नवऱ्याला फसवले आहे. पटकन आंघोळ करून ती कपडे बदलून बाहेर गेली. अन्वीने राधाला आवाज दिला आणि दूध आणण्यासाठी सांगितले. राधा दूध घेऊन आली. अन्वीने दूध घेतले आणि हळूच म्हणाली, थँक्यू मॅडम. यू वेलकम. राधा हसली. तिचा गुबगुबीत चेहरा दयाळू आणि प्रेमळ होता. राधा तिथून निघून जाते. त्यानंतर अवनी साडी घालते. तिच्या चेहऱ्यावर मेकअप नसतानाही तिच्या सौंदर्यात कसलीही कमतरता नव्हती. स्वतःला आरशात बघून अवनीचा क्षणभर विश्वासच बसत नव्हता की ती आहे. ती पूर्णपणे नवीन नवरीसारखी दिसत होती. एकच गोष्ट हरवली होती, सिंदूर. ती सुद्धा तिच्याकडे नव्हती. अधीर आई-वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावतो. आई दरवाजा उघडते. अधीर व्हीलचेअरवर बसलेला होता. अधीर आत जातो.